माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध बोलतो. त्या हिसाने कुटुंबालाच नाही. शरद पवार यांनी हे विधान करत पार्थ पवार यांचं टेन्शन वाढवलंय. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणानं राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार थेट या प्रकरणाच्या भोवऱ्यात अडकल्याचं समोर आलंय. या घोटाळ्याचं सूत्रधार मानली जाणारी शीतल तेजवानी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी देश सोडून पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे. शीतलवर 2 गुन्हे दाखल असून तिचा मोबाईल बंद आहे. पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तिच्या परदेश प्रवासाची माहिती मागवली आहे. हीच ती शीतल जिच्या चातुर्यानं सरकारी ताब्यातील जमीन खाजगी ताब्यात आणली. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यातील जमीन 272 मूळ मालकांकडून नाममात्र पैशात कधीही न रद्द होणारी पॉवर ऑफ अटर्नी मिळवून घेतली आणि मग ती जमीन अमेडिया कंपनीला विकली. या कंपनीत पार्थ पवार यांची 99% भागीदारी तर सुनेत्रा पवार यांचे भाचे दिग्विजय पाटील यांची 1% भागीदारी असल्याचं स्पष्ट झालंय. आता या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीही मैदानात उतरून चौकशीची मागणी करत पार्थ पवारांचं टेन्शन आणखी वाढवलंय. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय. मग त्यांनी त्याची चौकशी करून सत्य समाजासमोर आणावं हीच आमची अपेक्षा आहे. राजकारण, प्रशासन आणि कुटुंब हे वेगवेगळं असतं. आम्ही एकमेकांविरुद्धही निवडणुका लढवल्यात. म्हणजे शरद पवारांनी एकीकडे पार्थ पवारांपासून आपली राजकीय दरी कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे चौकशीची मागणी करून कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर ताण वाढवलाय. ती फरार आणि आता पवार घराण्यात टेन्शनचा भडका आहे. राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा आहे, शरद पवारांनी पार्थचं टेन्शन वाढवलंय आणि आता पुढचं पाऊल कोणाचं हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.